लाडकी बहिणींना खुशखबर खुशखबर खुशखबर. लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. 3,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत. डबल हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आलेली आहे. सकाळ न्यूज पेपरची बातमी तुमच्या समोर दाखवत आहे. लाडक्या ताईंनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. कोणत्या कोणत्या ताईला असं वाटतंय की 3,000 रुपये आमच्या अकाउंटला यावेत, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 3,000 रुपये हवेत का एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. रक्षाबंधनानिमित्त एक मोठं स्वरूपाचं गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे. अशा स्वरूपाची मोठी बातमी या ठिकाणी सकाळ न्यूज पेपर मध्ये आलेली आहे. तर लाडक्या ताईंनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. कोणत्या ताईंना हे 3,000 रुपये भेटणार आहेत, कोणत्या ताईला 3,000 रुपये भेटणार नाहीयेत, तर सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. लाडक्या ताईंनो, सर्वांना आनंद झालाय का? रक्षाबंधन आपलं एकदम सुंदर प्रकारे साजरं होणार आहे. कारण की 3,000 रुपये जमा जर झाले तर खूप चांगली गोष्ट होणार आहे. आणि बघा, आपण सरकारकडे मागणी करत आहोत की रक्षाबंधनानिमित्त लाडक्या ताईंना 3,000 रुपये भेटावेत. तर या आपल्या मागणीला या ठिकाणी पुष्टी भेटली आहे. पुष्टी म्हणजेच काय, तर या ठिकाणी सहकार्य केलंय सकाळ न्यूज पेपरनी. तर सकाळ न्यूज पेपरनी पण या ठिकाणी 3,000 रुपये जमा व्हावेत असं सरकारकडे या ठिकाणी मागणी केलेली आहे. तर लाडक्या ताईंनो, सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. तर अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. डबल हप्ता तुम्हाला भेटणार आहे. आणि ज्या ताईंना 12वा हप्ता भेटलेला नाहीये, लाडक्या ताईंनो, त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय. आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला नसेल तर तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत जे लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे, त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की काल GR देखील आलेला आहे. हप्ता वाटपाचा GR देखील आलेला आहे. लाडक्या ताईंनो, म्हणजे तुमचं वितरण किती ताईंना होणार आहे हे सगळं स्पष्ट झालेलं आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. चला, वेळ न वाया घालता आता व्हिडिओला सुरुवात करत आहे. 13वा हप्ता आणि 14वा हप्ता म्हणजे कोणता? 13वा म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि 14वा हप्ता म्हणजे कोणता? ऑगस्ट महिन्याचा हप्ता. बघा, आज शेवटचा दिवस आहे. जुलै महिना संपायला आजचा शेवटचा दिवस आहे. आज हप्ता वाटप झालेला नाहीये. आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, महिना संपून गेला तरी जुलै महिन्याचा हप्ता काही भेटलेला नाहीये. मग उद्यापासून ऑगस्ट महिना चालू होणार आहे. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्या गोष्ट करायची, ती म्हणजे त्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात भेटावा असं पण सरकारकडे मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे जुलै महिना तर संपून गेलाय, मग जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र भेटावा असं कोणत्या कोणत्या ताईला वाटते, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. सकाळ न्यूज पेपरची बातमी आहे. डबल हप्ता वाटप होणार अशी स्वरूपाची सकाळ न्यूज पेपरची बातमी आहे. हप्ता वाटपाचा GR देखील काल आलेला आहे. आणि 13वा हप्ता आणि 14वा हप्ता एकत्र तुम्हाला भेटणार आहे का, याच्याबद्दलची ही बातमी तुम्हाला आता मी व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि ज्या लाडक्या ताई नवीन चॅनलवर आल्या असतील, सबस्क्राईब करून ठेवायचं. आपलं लवकरात लवकर 3.5 लाख फॉलोअर्स या ठिकाणी कंप्लीट होणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला जॉईन करून ठेवायचं आहे. चला, तर वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करताय. डायरेक्ट तुमच्या समोर बातमी दिसत आहे. बघा, या ठिकाणी 31 जुलै 2025 म्हणजे आजची सर्वात लेटेस्ट बातमी तुमच्या समोर या ठिकाणी आलेली आहे. सकाळ न्यूज पेपरची बातमी तुमच्या समोर आहे. सकाळ न्यूज पेपरची बातमी स्वतः वाचा, हेडलाईन वाचा. सकाळ न्यूज पेपरने काय दिलेली आहे बघा. लाडकी बहीण योजनेतून रक्षाबंधनाला डबल भेट. या ठिकाणी बघा, डबल भेट म्हणजेच काय? डबल भेट याचा अर्थ आहे 2 हप्ते तुम्हाला एकत्र भेटणार अशा स्वरूपाचं. कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतं की या रक्षाबंधनाला 2 हप्ते भेटायलाच पाहिजेत? मागच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस निवडणुका जवळ येत होत्या, त्यावेळेस सरकारने 2 हप्ते एकत्र टाकले होते. जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र टाकला होता. तर या वेळेस पण असंच व्हायला पाहिजे. जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. डबल हप्ता भेटायला पाहिजे. 3,000 रुपये अकाउंटला यावेत असं कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटते, कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय. आणि तुम्हाला 3,000 रुपये हवेत का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. तर बघा, जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होणार. तर या ठिकाणी 2,984 कोटी या ठिकाणी लाडक्या ताईंना वर्ग देखील झालेला आहे. अशा स्वरूपाचं काल GR पण आलेला आहे. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला मी काल तो GR दाखवलेला होता. तर बघा, लाडक्या ताईंसाठी ही महत्वाची बातमी आलेली आहे. रक्षाबंधन, लक्षात घ्या, रक्षाबंधनाची ही बातमी तुमच्या समोर आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 2,984 कोटी वर्ग झाले. वर्ग झाले याचा अर्थ असतो म्हणजे मंजूर झालेले आहेत, GR मध्ये आलेले आहेत, याचा अर्थ असा असतो. तर रक्षाबंधनाला या ठिकाणी हे मोठं गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे. तर लाडकी बहीण योजना
योजनेला जुलै हप्त्याचा 2,984 कोटी वर्ग झाले. तर रक्षाबंधनला जुलै ऑगस्ट 3,000 रुपये एकत्र मिळणार. खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार जाणून घ्या सर्व माहिती. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. नेमकं कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत आणि 12वा हप्ता बघा. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, परत सांगतो तुम्हाला, काल रात्री पण मी विश्लेषण दिलं होतं GRचं की या वेळेस कमी पैसे तुम्हाला मंजूर झालेले आहेत. मागच्या वेळेस खूप जास्त पैसे मंजूर झाले होते, यावेळेस पैसे कमी मंजूर झालेले आहेत. याचा अर्थ असं होतो की ज्या लाडक्याताई 26 लाख ताई होत्या तर त्यांना स्टेवर ठेवलेला आहे, त्यांना यावेळेस पण हप्ता भेटणार नाही. मी तुम्हाला 2 ते 3 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं लाडक्याताईंनो, तुम्हाला जरी हप्ता भेटायचं म्हणलं तरी तो कधी भेटणार आहे, पुढच्या वेळेस भेटेल, पण यावेळेस तो भेटणार नाही. आता GR नुसार ते स्पष्ट झालेलं आहे लाडक्याताईंनो. जरी तुम्हाला तुमचे 26 लाख जे ताई आहेत, 26 लाख ताई मधल्या ज्या ज्या लाडक्याताई पात्र होतील त्या लाडक्याताईला 12वा हप्ता भेटेल, 13वा भेटेल आणि पुढचे सगळे हप्ते त्यांचे ते चालू राहतील. पण तुमची परत या ठिकाणी तपासणी होणार म्हणजे होणार, याबद्दल काही शंका घ्यायची गरज नाही. आता लाडक्याताई बऱ्याच म्हणतील की सर आम्हाला 12वा पण हप्ता भेटला नव्हता, आमच्या घरामध्ये सर 2च लोक आहेत, 1च लोक आहेत, तरी आम्हाला हप्ता का भेटला नाहीये. तर लाडक्याताईंनो, त्यांनी काळजी करायची गरज नाहीये. ज्यांच्या घरामध्ये एकच लाडकी ताई आहे किंवा 2 लाडक्या ताई आहेत, त्या 2 लाडक्याताईमधली एक विवाहित आहे आणि एक अविवाहित आहे, असं पण गणित आहे, हे लक्षात ठेवा. बरेच ताई म्हणतील की सर आमच्या घरामध्ये 2च लाडक्याताई आहेत, तर एक अविवाहित पाहिजे आणि एक विवाहित, म्हणजे एक लग्न झालेली ताई पाहिजे आणि एक बिगर लग्नाची ताई पाहिजे, अशा 2 लाडक्याताई चालतात. हे गोष्ट लक्षात ठेवायचे. बऱ्याच ताईंना अजून हे पण माहित नाही ही पात्रता आहे. तुम्हाला मी काल पण पात्रता वाचून दाखवली आहे. किंवा नाही इथं आणि दिलेलं आहे, एक विवाहित आणि एक अविवाहित, म्हणजेच काय, एक लग्न झालेली ताई आणि एक बिना लग्नाची ताई, अशा 2च लाडक्या ताईंना पैसे भेटणार आहेत. असं तुमच्या घरामध्ये आहे का? ज्या ज्या ताईला 12वा हप्ता भेटला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. चला तर आपण बघूया ही सकाळ न्यूजपेपरनी काय बातमी दिलेली आहे. लेटेस्ट बातमी सगळ्यात अगोदर तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे. जुलै महिन्याच्या हप्त्याचं या ठिकाणी बघा, जुलै हप्त्यासाठी 2,984 कोटी या ठिकाणी वर्ग झालेले आहेत. राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने 30 जुलै 2025 रोजी शासन निर्णय जाहीर करत जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2,984 कोटी रुपये वर्ग केलेले आहेत. यामुळे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये कोणत्याही क्षणी जुलैचा 13वा हप्ता जमा होऊ शकतो. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या सणाला 9 ऑगस्टला जुलै आणि ऑगस्ट हप्ता एकत्रपणे जमा होण्याची शक्यता आहे. बघा, या ठिकाणी शक्यता पण दिलेली आहे. आता तुम्ही म्हणताल की सर या ठिकाणी GR तर फक्त जुलै महिन्याचा दिलेला आहे, तर काळजी करू नका लाडक्याताईंनो, GR परत नवीन येतात. मागच्या वेळेस पण तुम्हाला मी सांगितलं होतं 2 ते 3 GR येतात. 2 ते 3 GR आल्यानंतर तुमचे पैसे वर्ग वाढून घेतले जाऊ शकतात, काळजी करायची गरज नाहीये. पण याच्यासाठी एकच कंडिशन आहे, बघा लक्षात घ्या, नवीन GR येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही म्हणताल की सर 3,000 रुपये भेटू शकतात का? हो, 100% भेटू शकतात, म्हणजे शकतात, फक्त सरकारच्या मनात यायला पाहिजे. सरकारच्या मनात आलं की 3,000 रुपये ते देऊ शकतात, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पण यासाठी त्यांनी GR नवीन काढायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी रक्षाबंधनाच्या अगोदर त्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे. या 2 गोष्टी झाल्या तर नक्कीच तुम्हाला 3,000 रुपये या ठिकाणी अकाउंटला येणार म्हणजे येणार, काळजी करायची गरज नाही. पण आता आपण बऱ्याच ताई म्हणतील की सर तुम्ही या ठिकाणी काय करणार आहात? तर लाडक्या ताईंनो बघा, आता मी उद्या परवा मला सुट्टी आहे, तर त्यावेळेस उद्या नाही, परवा आणि 13 शनिवार रविवारी मला सुट्टी असते. तर त्यावेळेस मी वेगवेगळ्या आमदार खासदार साहेबांना भेटून या ठिकाणी तुमच्यासाठी चर्चा करणार आहे आणि लवकरात लवकर ह्या रक्षाबंधनाला पैसे कसे पुढे येतील, 3,000 रुपये किंवा पुढचे काय अजून गोष्टी असतील 21 रुपये, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि मी तुमच्यासाठी झगडणार आहे, झटणार आहे. तर सर्वांनी सपोर्ट करायचा आहे लाडक्या ताईंनो. आपण या ठिकाणी चांगलं स्वरूपाचं काम करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी जर सपोर्ट केला, पाठिंबा दिला, तर नक्कीच आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी हित होणार आहे, भलं होणार आहे. आणि ज्या त्यांना 12वा हप्ता भेटला नाहीये त्यांच्याबद्दल पण मी सरकारकडे या ठिकाणी मागणी करत आहे की त्यांना पण हप्ता लवकरात लवकर चालू करावा. तर सरकारकडे ही माझी मागणी आहे, ट्रिक्स गुरुची मागणी. तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा हवा आहे. तर सर्वांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त लाईक करायचा आहे. तर इथेच थांबतो मी. लाडक्या ताईंनो, काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.